नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून वॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत आणि या वॅकन्सीज मध्ये सिव्हिलला, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या तिन्ही ब्रांचेससाठी वॅकन्सीज असणार आहेत। तर पूर्ण कंप्लीट नोटिफिकेशन आपण बघणार आहोत। वॅकन्सीज किती आहेत, त्यानंतर लास्ट डेट काय आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे आणि एक पॉसिबल एग्जाम पॅटर्न काय असू शकतो आणि कुठली एजन्सी ही एग्जाम कंडक्ट करणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहे। आता चला की एकूण किती वॅकन्सीज आहेत, तर 490 वॅकन्सीज साठीची ही ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात आलेली आहे। ओके, 490 वॅकन्सीज साठीची। आणि हे लक्षात घ्या की आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। डिस्क्रिप्शन मध्ये वेगवेगळे टेलिग्रामचे ग्रुप आहेत, सिव्हिलचा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचा, त्यांची लिंक दिलेली आहे। ते टेलिग्रामचे ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड केलं नसेल ते सुद्धा करून घ्या। पुढे चला बघा कुठल्या कुठल्या वॅकन्सी आहे। निमवैद्यकीय सेवा, त्यानंतर निमवैद्यकीय सेवा घटक, राईट, निमवैद्यकीय सेवा घटक, फिजिओथेरापिस्ट, औषध निर्माता, कुष्ठरोग वगैरे हे सर्व काही दिलेले आहेत। आणि इथं मध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला या 3 कॅटेगरीज दिसतील। ओके, अभियांत्रिकी घटक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्याच्या 58 जागा, त्याच सोबत अभियांत्रिकी घटक, कनिष्ठ अभियंता विद्युत याच्या 12 जागा, त्यानंतर अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या 8 जागा। मेकॅनिकल साठी, इलेक्ट्रिकल साठी कमी आहेत, पण वॅकन्सीज आता कॉर्पोरेशनच्या येत चालल्यात। आता इलेक्शन्स आहेत त्यामुळे वॅकन्सीज येत राहणार आहेत। हे कल्याण डोंबिवली आहे, पुढे नाशिक वगैरे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या वॅकन्सीज येतील, कारण इलेक्शन ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितले की 4 महिन्याच्या आत घ्या, त्यामुळे तुम्ही अपेक्षा ह्या कॉर्पोरेशन्स कडून करू शकता, राईट। आणि वेतन श्रेणी सुद्धा S14 वेतन श्रेणी दिलेली आहे। आता बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक 10/6/2025, त्याच सोबत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 3/7 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता, ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता। आता याच्यात बघा की कुठली एजन्सी ही एग्जाम कंडक्ट करणार आहे, तर TCS द्वारा ही एग्जाम कंडक्ट करण्यात येणार आहे, राईट। कोणी TCS द्वारा ही एग्जाम कंडक्ट करून घेण्यात येईल। बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्याचे 58 पद, याचं आरक्षण कसं दिलेलं, अनुसूचित जाती 8, अनुसूचित जनजाती 6, ओके। त्यानंतर NTA 2, NTB 2, NTC 2, त्यानंतर NTD 1, राईट, पुन्हा SBC 1, त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे OBC 10, राईट, SEBC 6, ओके। त्यानंतर EWS या 6, राईट, आणि ओपन साठी 14, अशा 58 वॅकन्सीज असणार आहेत। क्लिअर। आता याच्यामध्ये बघा की जे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे याच्यासाठी तुमची इलिजिबिलिटी काय पाहिजे ते, तर मान्यता प्राप्त विद्यापीठात स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी, म्हणजे तुम्हाला डिग्री लागणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची। क्लिअर। पुढं कनिष्ठ अभियंता विद्युत साठी सुद्धा SC ST 2-1, त्यानंतर NTA 1, NTB 1, त्यानंतर OBC 2, राईट, SEBC 1, त्यानंतर EWS 1 आणि ओपनच्या 3 वॅकन्सीज असणार आहेत। आणि इथं सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिकलची पदवी म्हणजे डिग्री लागणार आहे। पुढं मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी ओके SC ST 1 आहे, त्यानंतर NT ची 1 आहे, NTA ची, त्यानंतर OBC, राईट, SEBC 1, त्यानंतर EWS 1 आणि खुला 2, अशा वॅकन्सीज आहेत। आणि इथं तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री असणार आहे। आता बघा एकूण फीस किती आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपीज आहे आणि मागासवर्गांसाठी 900 रुपीज फीस देण्यात आलेली आहे। तसंही फीस वरून हे कळतं की कोण सिलेक्ट फॉर्म भरणार, म्हणजे कोण एग्जाम कंडक्ट करणार आहे, फीसचाही पॅटर्न यांचा ठरलेला आहे। क्लिअर। आता बघा वयोमर्यादा मिनिमम काय की 18, राईट, आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची एज लिमिट आहे, जे की स्टँडर्ड महाराष्ट्राच्या सर्व गव्हर्नमेंट रिक्रुटमेंटसाठी जी एज लिमिट आहे तीच इथं एज लिमिट देण्यात आलेली आहे। ओके, मागासवर्गीय किंवा अनाथांसाठी 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्ष, दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्तांसाठी 45 वर्ष, स्वातंत्र्य सैनिक, पाल्य उमेदवार वयाच्या 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक सेवा आणि प्लस त्यानंतर 3 वर्ष आणि अंशकालीनसाठी 55 वर्षाचं एज लिमिट देण्यात आलेलं आहे। आणि एज लिमिट साठी जी कट ऑफ डेट आहे ती 1/7/2025 या दिनांक विचारात घेण्यात येणार
आहे. क्लिअर. आता निवड प्रक्रिया काय आहे, तर निवड प्रक्रिया तुमची रिटर्न एक्झामचा पॅटर्न असणार आहे. ते पॅटर्न तुम्हाला रिटर्न एक्झामचा दिला जाईल. राईट. मोस्टली काय असतं की 60-40चा पॅटर्न होऊ शकतो. राईट. 60चा आता आपलं जसं BMCचं होतं, 40चं त्यांनी नॉन टेक्निकल दिलेलं होतं आणि 60चं टेक्निकल दिलेलं होतं. आता आपल्याकडे कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. काही दिवसामध्ये तुमचा एक्झाम पॅटर्नही येईल, तो एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगेल. राईट. कारण आपल्याकडं जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये काय काय दिलं आहे ते पण आपण बघणारच आहोत. आता याच्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये तुमची रिटर्न होणार आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कमीत कमी जनरल कॅटेगरीसाठी 50% मार्क घेऊन येणं गरजेचं आहे आणि मागासवर्गीयांसाठी 45% गुण असणं गरजेचं असणार आहे. पुढं नॉर्मलायझेशन होईल तुमचं मार्काचं मल्टिपल शिफ्ट मध्ये असेल तर. आता सिव्हिलसाठी सब्जेक्ट कोणता, जनरल नॉलेज. राईट. त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, त्यानंतर थेरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, कॉम्प्युटर एडेड अनालिसिस अँड डिझाईन स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर, स्ट्रक्चर अनालिसिस, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट, त्यानंतर ब्रिज इंजिनिअरिंग, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट, जिओटेक, त्यानंतर सर्वे इंजिनिअरिंग मटेरियल, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, फ्लूड मेकॅनिक्स, फ्लूड मशीन्स, इरिगेशन, हायवे, टनल, एस्टिमेशन, पुन्हा हायड्रोलॉजी आणि एन्व्हायरमेंट. हे सिव्हिलचे सब्जेक्ट झाले. आता इलेक्ट्रिकलचे जनरल नॉलेज. आता या जनरल नॉलेजमध्ये मराठी इंग्लिश हे मेन्शन आहे का, जेव्हा स्ट्रक्चर येईल पूर्ण प्रॉपर सिलेबसचं त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच की याच्या ऍडिशनल काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हे पण आपण डिटेलमध्ये व्यवस्थित बघणार आहोत. याचा सेपरेट तुम्हाला व्हिडिओ सुद्धा येऊन जाईल. त्यानंतर एनर्जी सिनॅरिओ, इलेक्ट्रिक सर्किट, इलेक्ट्रिक मशीन्स, त्यानंतर पॉवर सिस्टम अँड पॉवर कंडिशनिंग, इलेक्ट्रिकल मेजरमेंट, LT डिस्ट्रीब्युशन सिस्टम, त्यानंतर रेफ्रिजरेशन सिस्टम, फॅन अँड ब्लोअर्स, पंप अँड पंपिंग सिस्टम, लाइटिंग सिस्टम, लिफ्ट्स, पॉवर ब्रेक बॅकअप. त्यानंतर मेकॅनिकल साठी थोडा जास्त सिलेबस आहे, बिलकुल आहे. जनरल नॉलेज, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, इंजिनिअरिंग मटेरियल, फंडामेंटल्स म्हणजे मेकॅनिक्स याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेरी ऑफ मशीन, डिझाईन ऑफ एलिमेंट, डिझाईन ऑफ गिअर, सिस्टम डिझाईन, डायनामिक्स ऑफ मशीन, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट. राईट. ऑपरेशनल रिसर्च, कॅडकॅम, त्यानंतर थर्मोडायनामिक्स, हीट ट्रान्सफर, फ्लूड मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, IC इंजिन, मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी, न्यूमेरिकल अनालिसिस, कंप्यूटर प्रोग्रामिंग अँड न्यूमेरिकल कंट्रोल ऑफ मशीन टूल्स अँड ऑटोमॅटिक कंट्रोल. राईट. या आपल्या बॅच आहेत. मेकॅनिकलची जी इंटिग्रेटेड बॅच आहे याच्यामध्ये मी पूर्ण तो सिलेबस अवेलेबल करून देणार आहे. सिव्हिलच्या बॅचमध्ये ऑलरेडी तो सिलेबस आलेला आहे. त्याचसोबत आपली इलेक्ट्रिकलची जी बॅच आहे त्यामध्येही तो सिलेबस अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. राईट. टेस्ट सिरीज वगैरे सर्व काही असणार आहे. आपलं टेलिग्रामचे ग्रुप जॉईन केलेले नसाल तर पूर्ण टेलिग्रामचे ग्रुप, मग इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल यांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, ॲपचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तो ॲप सुद्धा डाउनलोड करा. याच्याबद्दलचे प्रत्येक डिटेल्स मी तुमच्यासाठी सेपरेट घेऊन येणार आहे. त्यामुळे इग्नाइट अकॅडमीच्या कॉन्टॅक्टमध्ये, टचमध्ये नक्की राहा. मी इथे थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.